जळगाव शहरातील मायादेवी नगर येथील सभागृहात जिल्हा कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। सातपुडा पर्वत रांगांमध्ये आढळणाऱ्या अत्यंत दुर्मिळ तसेच औषधी गुणधर्म असलेल्या विविध रानभाज्या या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे। या रानभाज्या खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। महोत्सवात कटुरले, तरोटा, अंबाडी, चिवय यासह विविध प्रकारच्या रानभाज्यांचे 75 पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत। पारंपरिक रानभाज्यांची माहिती नागरिकांना मिळावी आणि त्यांच्या आहारातील वापर वाढावा हा महोत्सवातील उद्देश आहे। यंदाच्या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध रानभाज्या बनवण्याच्या पाककृतीसाठी बारकोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। बारकोड स्कॅन केल्यानंतर संबंधित रानभाजीची पाककृती नागरिकांना पाहता येणार आहे। रानभाज्यांचे औषधी महत्त्व, पारंपरिक खाद्य संस्कृती आणि आरोग्यदायी उपयोग यामुळे महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। रानभाजी महोत्सव ज्या सातपुडा पर्वत रांगांमध्ये या भाज्या येतात त्या इथल्या शहराच्या लोकांना देखील उपलब्ध झालेल्या। मी रानभाजी महोत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो। जे शेतकरी आले असतील, गावाहून जे आले असतील, खेड्यागावून आले असतील, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि नक्कीच शासनातर्फे कृषी असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे आमचे रोटरी क्लब असेल, आमचे तडवी साहेब आहेत, इथे रोटरीचे अध्यक्ष भोळे साहेब आहेत, सर्व मिळून मला वाटतं आज लोकांनी खरं पाहिलं असेल तर रानभाज्याचं महत्त्वही लोकांना कळत आहे। आणि एवढंच नाही की नागरिकांनी रानभाज्या घेतल्यानंतर त्या कशा बनाव्या याचा कोडवर बी दिलेलं आहे, म्हणजे QR कोड पण दिलेलं आहे। मला वाटतं हे सर्वात चांगली गोष्ट केलेली आहे। आणि या माध्यमातून खरं आम्ही पाहिलं असेल तर आम्ही आजूबाजूच्या वेळेला पाहायचो की रानभाज्या त्यावेळेला मिळायच्या आणि त्यावेळेला लोक आणून द्यायचे, पण आता आम्हाला याचा प्रचार प्रसार करावा लागतोय। तर मला वाटतं भविष्यात आम्ही सर्व म्हणून मला वाटतं शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी चांगला आहार मिळावा, चांगल्या भाजीपाल्या मिळाव्या, कुठली फवारणीचा भाजीपाल्या मिळू नये याच्या माध्यमातून रानभाज्याला महत्त्व देणं गरजेचं आहे। आणि भविष्यात रानभाज्या नागरिकांना एक तब्येत चांगलं राहण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे। त्याच्यामध्ये खरं आयुर्वेदिक आणि हेल्थी या रानभाज्या राहिलेल्या आहेत, म्हणून आपण नागरिकालाही आवाहन करू की सर्वात जास्तीत जास्त रानभाज्या आणि विषारी मुक्त भाजीपाला मला वाटतं आपण सर्वांनी घेण्याचा प्रयत्न करा, वापरण्याचा प्रयत्न करा। शेतकऱ्यांनी आवाहन करेल की विषारी मुक्त आपण भाजीपाला बाजारात आणण्याचा आपण प्रयत्न करा, कारण शेवट आपण एक शेतकरी नागरिकांची आरोग्याची काळजी घेत असतो, म्हणून भाजीपाल्यात सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेऊया हे ज्या निमित्ताने आवाहन करतो। पुन्हा सरकारचं, रोटरीचं, आमचे कृषी अधिकारी असतील त्यांचं कृषी विज्ञान केंद्र त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांना जो काही कार्यक्रम असतो मला वाटतं याच्या जनजागृतीचा ते दरवर्षी करत असतात। कलेक्टर साहेब पण येऊन गेलेले अगोदर, मला यायला थोडा उशीर झाला, पण या निमित्ताने पुन्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।